नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 23 मेच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जे की अत्यंत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहे, जे की येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि सर्वच सरळ सेवेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेऊन आलेलो आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, अलीकडे कोणते राज्य बालविवाहमुक्त घोषित करण्यात आलेले आहे? मित्रांनो, असं कोणतं राज्य आहे की मित्रांनो बालविवाहमुक्त करण्यात आलेलं आहे? तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. तेलंगणा राज्य हे 2026मध्ये बालविवाहमुक्त राज्य घोषित म्हणून करण्यात आलेले मित्रांनो. कारण की तेलंगणा या राज्याने बालविवाह रोखण्यासाठी विशेष मोहिमा राखून जनजागृती केली, त्यामुळे राज्याला बालविवाहमुक्त घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो. आणि या बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला दुसरा, अलीकडच्या एका अभ्यासात कोणत्या देशात सूक्ष्मजैविक मिथेन उत्सर्जन 1000 पट जास्त असल्याचे आढळलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे की एका अभ्यासात कोणत्या देशात सूक्ष्मजैविक मिथेन उत्सर्जन 1000 पट जास्त असल्याचे आढळून आलेले आहे मित्रांनो? तर आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की चीन या देशात सूक्ष्मजैविक मिथेन उत्सर्जन 1000 पट जास्त असल्याचे आढळून आलेले आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. कारण की जे काही आढळून आलेले आहे मित्रांनो, ते की एका संशोधनात चीनमध्ये मिथेनचे वायूचे उत्सर्जन अत्यंत जास्त असल्याचे दिसून आलेले आहे मित्रांनो. आणि मिथेन हा हरितगृह वायू असून तो जागतिक तापमान वाढ करतो मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा, नारी शक्ती वंदन संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही नारी शक्ती वंदन संमेलन आहे मित्रांनो, ते आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की नारी शक्ती आंदोलन हे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मित्रांनो. कारण की महिलांच्या संरक्षणासाठी नारी शक्ती वंदन संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होतं. यात महिलांच्या विकास नेतृत्वावर चर्चा करण्यात आलेली आहे मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा मित्रांनो, उन्नत कृषी मेळावा 2026 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही 2000चा जो काही उन्नत कृषी मेळावा आहे मित्रांनो, तर मित्रांनो तो आपला मध्य प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला मित्रांनो. कारण की शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन कृषी पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उन्नत कृषी मेळावा मध्य प्रदेश या राज्यात आयोजित करण्यात आला मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्नाला पुढचा मित्रांनो, NHAI आरोग्यवन उपक्रमाचा शुभारंभ कोणी केला? तर मित्रांनो, जे काय NHAI जे काय आरोग्यवन उपक्रम मित्रांनो शुभारंभ मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल.
नितीन गडकरी यांनी NHAI आरोग्य वन उपक्रमाचा शुभारंभ आता नुकतेच 2026मध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरोग्य वन उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षण आणि औषधी वनस्पतीचे संरक्षण हा होता. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा मित्रांनो, 2028मध्ये होणाऱ्या हवामान बदल शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाला यजमानपद मिळालेले आहे मित्रांनो जे काय हवामान शिखर परिषद 2028मध्ये होणार आहे, तर त्याचं यजमानपद हे आपल्या भारत देशाला मिळालेले आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की 2028मध्ये जी की हवामान परिषद ही भारतात आयोजित केली जाणार आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर जी की भारताची प्रतिमा अधिक मजबूत होणार आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 7वा, वासांग 11A 11A हे कोणत्या देशाने विकसित केलेले कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे काय वासांग 11A हे कोणत्या देशाने आता नुकतेच विकसित केलेले आहे, जे की पल्ल्याचे ब्लास्टिक क्षेपणास्त्र आहे मित्रांनो. तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर. उत्तर कोरिया या देशाने वासांग 11A विकसित केलेला आहे मित्रांनो, आणि तो कमी पल्ल्याचे ब्लास्टिक क्षेपणास्त्र आहे मित्रांनो. कारण वासांग 11A हे उत्तर कोरियाने विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे आणि हे अल्प पल्ल्याचे बॅलिस्टिक मिसाईल असून संरक्षण क्षेत्रात चर्चेत आलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न 8वा मित्रांनो, भारतीय लष्कराने अलीकडे सीमा रेडिओ स्टेशन कुठे सुरू केलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे काही भारतानं आत्ताच नुकतेच सीमा रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे मित्रांनो, तर ते आपलं सिक्कीम या राज्यामध्ये भारताने लष्करी सीमा रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की भारतीय लष्कराने सीमावर्ती भागातील नागरिकांची संपर्क सुधारण्यासाठी सिक्कीम येथे सीमा रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 9वा, बेल्जियम आणि युरोपियन युनियनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे काय बेल्जियम आणि युरोपियन जे काय युनियन असतं त्याच्यामध्ये भारताचे जे काय राजदूत आहे मित्रांनो, ते आपले ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रणव वर्मा यांची नुकतीच आता 2026मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की प्रणव वर्मा यांची बेल्जियम आणि युरोपियन युनियनमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ते अनुभवी भारतीय राजनैतिक अधिकारी त्यांनी सेवा केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच प्रश्न दररोज आपण घेऊन येत असतो, आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, आपण वन लाईनर स्वरूपात क्वेश्चन लवकरच घेऊन येणार आहात मित्रांनो येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.